पुण्याला आलो तुमची इंटरव्ह्यू घ्यायला, तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटतंय. आपण अजित दादा पवार यांचा शूट करायला पॉडकास्ट शूट आहे. चांगला नसेल ना भाई फोटो, मग मजा नाही राहणार. हे माझा पण अरे तू गाडी चालव ना माझा पण फोटो महत्वाचा आहे. गाडी गेली गाडी गेली. अजित दादा दादांचा वादा. पक्ष बदल गाईस, पक्ष बदल. 2 मिनिटात पक्ष बदल. आतापर्यंत राष्ट्रवादी, आता शिवसेना. पाणी नागरिकांना देणं कॉर्पोरेशनचं. तिसरं, एवढं साफसफाई होताना दिसत नाही. दादाला मिसळ टाकायला, पटके दे त्याला वाकायला. बॅग करायचं मला बोलव, फुल पटल्याशी देतो एक एक गाव. तर हे एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज मी निशिक खैरनार. आणि आज खूपच अचानक भयानक ब्लॉगला सुरू होतो. मला घंट काही माहिती नाही की काय करायचंय, कुठं जायचंय, कसं काय करायचंय. हा माणूस हा डायरेक्ट 2 वाजता रूमवर आला आणि म्हणतो की आपल्याला पुण्याला जायचंय, काहीतरी काम आहे, काहीतरी शूट आहे. तर आता निघालेलो आहेत पुण्याला. तर चला डायरेक्टली आता पुण्याला गेल्यावरच भेटतो आणि तिथे नेमका ऍक्च्युअल सीन काय तो तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. तर चला, आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही अर्टिगावर. तर निघू डायरेक्ट पुण्याला पोहोचल्यावर बोलूया नेमका विषय काय आहे ते. तुझ्या मागण्या आलो मी घासून. दादाला मिसळ टाकायला, पटके दे त्याला वाकायला. बॅग करायचं मला बोलव, फुल पटल्याशी देतो एक एक गाव. बालिश बुद्धी रिप्लाय द्यायला मी लय जिद्दी. शब्दांनी तुला ठासून टाकल, तुझं वासून टाकल. तर पब्लिक, फायनली आपण पुण्यात पोहोचलेलो आहे. आणि खरं म्हणजे मी डायरेक्टली मला घंटा काही माहीत नाही रस्ता कुठं गेला, काय गेला. मी झोपलेलो होतो. पुण्याला आपण कशाला आलोय ते याला माहिती. कशाला आलोय आपण पुण्याला आता आलेलो आहे आपण अजित दादा पवार यांचा शूट करायला. पॉडकास्ट शूट आहे. पॉडकास्ट म्हणजे त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण खास मला हे काही माहित नव्हतं. भाऊ डायरेक्ट बोलला की भाई आपल्याला मुलाखत घ्यायला जायचं, चल असं. तर आता आपण मुंबईहून डायरेक्टली पुण्याला आलेलो आहे अजितदादा पवार यांची मुलाखत घ्यायला. आता आपण वाकडला होतो. आता इथून आपल्याला डायरेक्ट त्यांच्या बंगल्यावर जायचंय. तर चला निघूया. तर फायनली आपलं सेटअप कम्प्लीट झालेलं आहे. हे 2 लाईट लावलेत, इकडे कॅमेरा, इकडे कॅमेरा. आणि ह्या इथे 2 चेअर असतील. म्हणजे बेसिकली ह्या दोघं चेअर नसतील, 2 चेअर आतमधून येणार आहेत, त्या चेअर असतील. या आम्ही सेटअपसाठी चेअर लावून ठेवलेलं फक्त की या ठिकाणी ते बसतील असं. तर तिकडे आतमध्ये अजून एका न्यूज चॅनलची इंटरव्ह्यू चालू आहे. तर आपल्याला इथे यायचं आहे यांच्या इंटरव्ह्यूसाठी. तर आपलं सेटअप असं काही इथे लावलेलं आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि आशुतोष पण इकडे सेटअप करतोय. तर असं काही आपलं पूर्ण सेटअप लागलेलं आहे. त्या गर्दी पण आम्ही अजून विचार केलेला नाही. कारण आम्ही वर NDAमध्ये, खाली आम्ही महायुतीमध्ये आमचं चांगलं चाललेलं आहे. यावेळेसच्या निवडणुकीमध्ये ह्या दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये त्यांच्याही खालच्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीनं मागणी केली. त्याच्यामुळं आता आमच्या निवडणुका संपल्यात. आता कार्यकर्त्यांच्या करताच्या निवडणुका आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडणं मला तरी पटत नाही. त्याच्यावर मी पण माझ्या परीने जेवढी मेहनत घेता येईल तेवढी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यात माझं असं म्हणणं आहे की ते म्हणाले की. तर फायनली पॉडकास्ट शूट झालेलं आहे. कसं वाटलं आहे? खूप मजा आली. एकच वादा. दादा तुम्ही इथं आले तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं.
पुण्याला आलो, तुमची इंटरव्ह्यू घ्यायला, तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटतंय. तर आता हे जे ना आपलं सगळं पॅकअप करायचं आहे आणि नाश्त्याची सोय केली, नाश्ता करायचा दाखवून. नाश्ता वगैरे केला, त्या आतमध्ये थोडा शूटचा प्रॉब्लेम राहतो, शूट काही केलेलं नाही. तर आता आपल्या गाडीत आता आपल्याला डेटा अपलोड करून द्यायचा आहे, बॅग मागं ठेवायची भाऊ अजून. तर आपलं शूट ओव्हर झालेलं आहे, मस्त म्हणजे एकदम छान असा शूट झाला, खूप गोड. फोटो बघ नाही का, ए त्यांचा फोटो दाखव पहिले. चांगला नसेल ना भाई फोटो, मग मजा नाही राहणार. माझा पण. अरे तू गाडी चालव ना माझा पण. फोटो महत्वाचा आहे. गाडी गेली गाडी गेली. आजी दादांचा वादा. गाडी महत्वाची नाही एवढी, फोटो महत्वाचा तर आहे. छान आलेला आहे फोटो. आपलं थंबनेलचं काम झालं, थंबनेलचं काम झालं, आपलं थंबनेलचं काम. आजच्या शूटचा विषय असा होता, आपण जो आपला वेगळ्या ठिकाणी पण मॅक्स महाराष्ट्र म्हणून जो यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला आशुतोष काम करतो ॲज अ व्हिडिओग्राफर. तर हा शूट आशुतोषला होता आणि मेन विषय म्हणजे एक कॅमेरामॅनची गरज होती, तर मग आशुतोष मला एक्स्ट्रा घेऊन आला. तर असा काही शूट होता. पक्ष बदल गाईस, पक्ष बदल. 2 मिनिटात पक्ष बदल. आतापर्यंत राष्ट्रवादी, आता शिवसेना. महानगरपालिकांची रणधुमाळी जी आहे त्याचा आज शेवटचा दिवस आहे, प्रचार आहे. तर अजितदादांची इंटरव्ह्यू घेतली आणि त्याच्यानंतर रवींद्र दंगेकर म्हणून जे आहेत ती त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला आपण आलेलो होतो. आता जस्ट आपण इंटरव्ह्यू त्यांची घेतलेली, त्यांची 1 या 2 खूप अडचणीत इंटरव्ह्यू घेतली, म्हणजे ते जे चालत होते त्यांच्या चालण्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलेली, पण छान झाली. तर नंतर बोलूया. अशी काही त्यांची रॅली चालू आहे. तर आपण जसे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तसं आपल्याला CNG भरायला थांबायचं होतं. तर इथं पेट्रोल पंपावर CNG भरायला आपण थांबलेलो. तुम्हाला एक अशी मस्त गोष्ट दाखवतो ना, इथे जर स्वप्नील जोशी सर असते ना, ते काय बोलले असते माहिती आहे का? ऐका. काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. तर पुणे मुंबई हायवेवर थांबलेलो आहेत कायसाठी, नाश्ता वगैरे करायला. आणि इथं आपल्याला काय दिसले,